2 दशकाहून अधिक काळ सत्ता गाजवणाऱ्या राष्ट्रवादीसाठी यावेळची महानगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे. अर्थातच राष्ट्रवादी अजित पवारांची जी आहे तो पक्ष कोणासोबत युती करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र एकूणच आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे हे निश्चित आहे. काय मुद्दे असणार आहेत, कोणत्या विषयावर ही निवडणूक लढवली जाईल, जाणून घेऊया. आपल्यासोबत स्वतः अण्णा बनसोडे सर आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया. अण्णा, खरं तर प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे. तुम्ही मागेही विश्वास व्यक्त केला होता की यावेळेस महापौर तुमचाच असेल. कोणते मुद्दे असणार आहेत, काय मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल? तुम्हाला माहिती, गेली 15-20 वर्षापूर्वी किंवा आत्ता मागच्या 5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होती आणि आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली ह्या शहराचा 15 वर्षाचा विकास खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. मध्यंतरीच्या काळात 5 वर्षे आणि एकूण 9 वर्षे बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरावरती भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व असल्याने त्यांच्या ताब्यामध्ये ही महानगरपालिका होती. खरं बघितलं तर आदरणीय दादांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरती येणारी ही महानगरपालिकेची निवडणूक आम्ही आमच्या काळामध्ये झालेले कामाचे मुद्दे आणि मागील 5 ते 7 वर्षामध्ये झालेल्या कामाचे मुद्दे, ह्या मुद्द्याच्या कम्पॅरिझनमध्येच खऱ्या अर्थाने ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला ते महत्त्वाचे मुद्दे राहतील. परंतु प्रशासकीय काळात समोर आलेले भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं, ज्यामध्ये अनेक वेळा पत्र तुम्ही स्वतःही दिलेले आहेत. त्याआधी भाजपची जेव्हा इकडे सत्ता होती त्यावेळेस आलेले अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे, या विषयाला आपण हातही नाही लावणार. नाही, असं कसं काय? जर निवडणूक आली म्हणल्यावर पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांच्या काळामध्ये झालेली कामं आणि आमच्या काळामध्ये झालेली कामं, या दोन्ही कामामध्ये जी तफावत असणार आहे ती या निवडणुकीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील जनतेला कळतील. पण मग एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही 9 वर्षाचा काळ म्हणताय. तुम्ही मान्य केली की भाजपचं वर्चस्व होतं. या काळामध्ये शहराला 2 वेळचं पाणी मुबलक मिळत नाहीये. भाजपचा काळ किंवा एकंदरीत त्यांच्या वर्चस्वाचा काळ हा सपशेल अपयशी ठरला नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात. हेच नागरिकांना आपण समजावून सांगणार आहे. मागील 9 वर्षामध्ये ज्यांच्या हातात ह्या महानगरपालिका होती त्यांच्या माध्यमातून या शहरामध्ये काय काय विकास केला गेला आणि आमच्या माध्यमातून आम्ही जो विकास केला होता तो विकास दाखवण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या. काय नेमके महत्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत असं वाटतं या शहरामध्ये? पाणी, सुरक्षा, ज्या पद्धतीने वाहतूक कोंडी होती, हे प्रश्न जैसे ते आहेत. काय काय महत्वाचे मुद्दे तुम्हाला? तुम्ही बघा ना, रस्त्याचा प्रश्न असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे कामाची पद्धत आहे ते कामाची पद्धत असेल आणि नाहक झालेला खर्च असणार आहे, पाण्याचा प्रश्न असणार आहे, झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न असणार आहे, असे बरेच प्रश्न या टायमाला या निवडणुकीच्या माध्यमातून बाहेर येतील. परंतु अण्णा, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की इथे मैत्रीपूर्ण लढत तुम्ही लढणार आहात, पण एकंदरीत चित्र वेगळं दिसतंय. नागरिकांमध्ये संताप आहे, आपले जे इच्छुक पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्येही संताप दिसतो आहे. त्यातनं ही निवडणूक मैत्रीपूर्ण होईल असं वाटतंय का, की ही नुरा कुस्ती आहे अशी टीका होती? नाही नाही, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी यांची युती असल्यामुळं सर्वप्रथम तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं किंवा दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्याकडनं युतीचा धर्म पाळावा असा आमचा सर्वांचा, किंवा पक्षनेत्याचे आमचे जे काही ज्येष्ठ नेते मंडळी असेल त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा युतीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न करा. पण शेवटी निवडणूक म्हणल्यावर थोडं भांड्याला भांडं वाजणारच आहे, त्याच्यातनंच हे निघणार आहे सगळं. बरोबर. पण मग युद्धच म्हणतायत ते, आणि युद्धामध्ये मग सगळे सामदाम दंड भेद वापरले जातील असं दिसतंय. महानगरपालिकेची निवडणूक आहे. जे नगरसेवक पदासाठी इच्छुक राहणार आहे ते त्या शहराच्या त्याचं भान पहिलं तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, जे उमेदवार असतील त्यांनी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. बरोबर. अगदी शेवटचा प्रश्न, खरं तर आता काय परिस्थिती आहे, जसं मी सुरुवातीला विचारलं, महापौर तुमचा असेल असा दावा तुमचा आहे. काय वाटतंय तुम्हाला, नागरिक तुम्हाला कौल देतील? तसं जर बघितलं तर 15 वर्षापूर्वीचा विकास आणि आता 9 वर्षाचा विकास, ह्या दोन्ही गोष्टीचं जर कम्पॅरिझन केलं तर ज्या टायमाला आमची सत्ता महानगरपालिकेमध्ये होती तर पिंपरी चिंचवड शहरातील जनतेने एक चेंज म्हणून ज्यांच्या हातात सत्ता दिली होती त्यांच्या हातात दिलेल्या सत्तेचा वापर कशा पद्धतीने झालेला आहे ह्या पिंपरी चिंचवड शहरातील जनतेला माहिती आहे. त्यामुळं माझा ठाम विश्वास आहे की पिंपरी चिंचवड शहराची जनता
नक्कीच आदरणीय दादांच्या पाठीशी या टायमाला मजबूतपणे उभा राहील. परंतु अण्णा, खरं तर आता आपल्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढते आणि आपल्यातनं अनेक नगरसेवक भाजपमध्ये सुद्धा जाणार आहेत. आता ज्या त्या प्रभागाची जी रचना असणार आहे त्या त्या उमेदवाराला त्या मतदार म्हणजे त्या वॉर्डमध्ये सोयीस्कर जे निवडणूक लढण्यासाठी मार्ग किंवा निवडणूक लढण्याच्या वाढच्या ह्याच्यामुळं आज भारतीय जनता पार्टीमधनं पण काल 2 ते 3 नगरसेवक आलेले ते आमच्यातनंही जाऊ शकतात. पुन्हा अजून तर आलेल्या नगरसेवकांमुळे तुमची ताकद वाढली की केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते आलेली? आता बऱ्या ठिकाणी तसंच असणार आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पक्षप्रवेश केला जातो. पण मग एक तुमच्यावर वैयक्तिक अशी टीका होतीये, जाणकारांचं म्हणणं आहे की घराणेशाहीला तुम्ही बढावा देताय आणि मुलालाच आता उमेदवारीसाठी इकडे प्रयत्नशील आहात. तर या टीकेला काय तुमचं उत्तर आहे? कुणाच्या मुलाला? नाही, स्वतःच्या मुलाला तुमच्या माझ्या. निवडणुकीमध्ये आणण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं होतो आहे आणि मग घराणेशाहीचा आरोप तुमच्यावर होतोय. आता तसं बघितलं तर मी 30-35 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय. आता माझा मुलगा मोठा झालाय, साहजिकच आहे. वडिलाच्या पावलावर पाऊल टाकून तोही मतदारसंघामध्ये काम करतोय. मी नसताना संपूर्ण पिंपरी मतदारसंघाची बऱ्यापैकी जबाबदारी त्याच्यावर असते. त्यालाही कामाचा अनुभव आहे. शेवटी काम करत असताना आज जरी तुम्ही म्हणताय घराणेशाही, पण तो काम करत असताना माझ्याकडे पण काम करतोय. मतदारसंघामध्ये जे काही लोक येतात त्यांच्या गाठीभेटी घेतोय. त्या दृष्टिकोनातनं तसं बघितलं तर आणि एसी कॅटेगरीमधनं आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 5 ते 7 एसी कॅटेगरीचे वॉर्ड पडलेले आहेत. त्यामधनं तो निवडणूक लढवेल. पुन्हा एकदा काय विश्वास वाटतो, महापौर आपलाच असेल यावेळेस? 100% असणार आहे. त्यामुळे आपण बघतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून या शहराची ओळख होती, तो पुन्हा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली. अर्थातच शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल आणि इतर घटक पक्ष असतील, या सगळ्यांना एकत्र आणण्याचाही प्रयत्न केला जातोय. मात्र एकंदरीतच बलाढ्य भाजपला टक्कर देण्यासाठी हे एकत्र येतील का? आणि ज्या पद्धतीने या सगळ्यांचे मनसुबे आहेत की या महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावा, तो फडकेल का, याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलं. सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत.